नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. स्वागत आहे तुमचे माझ्या केपीस किचन या चॅनलवर. आज मी बनवणार आहे सोया स्प्रिंग रोल. तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. सोया चंक्स जे मी गरम पाण्यात 2 तासासाठी भिजत घातलेले होते. सोया चंक्सला चांगले निथळून मी मिक्सरमधून असे जाड भरड करून घेतलेले आहे. ते खूप सॉफ्ट होतात आणि मिक्सरमधून इझिली आपण काढू शकतो. त्यानंतर बॉइल्ड पोटॅटो आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे. तिखट, चाट मसाला, गरम मसाला, ऑरिगॅनो आणि हळद, मीठ, अद्रक लसण मी कुटून घेतलेला आहे, जिरा पावडर, हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, कांदा आणि कॉर्नफ्लोअर. आता आपण कढई घेणार. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. बघू शकतात तुम्ही, तेल गरम झाल्यावर मी त्यात कांदा टाकला. कांदा हा आपल्याला चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. तो जर कच्चा असला तर रोल्समध्ये आपल्याला कच्चा कांदा लागेल. त्यात मी मिरची घालणार, अद्रक लसण कुटलेला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर सगळे मसाले, तिखट, हळद हे घालायचं, जिरा पावडर हे घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आता मी यात सोया चंक्स टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर स्मॅश केलेले पोटॅटो मी घालणार आहे. बघू शकतात तुम्ही, मी पोटॅटो टाकून हे सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सारण मिक्स केल्यावर ते जर तुम्हाला थोडं ओलं वाटलं तर त्यात थोडासा ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचा. ब्रेड क्रम्स हे टोटली ऑप्शनल आहे. सारण जर तुमचं आधीच चांगलं असेल तर ब्रेड क्रम्स नाही घातलं तरी चालेल, पण मी थोडं घातलेलं आहे. नंतर यात मी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेणार. आपलं सारण रेडी झालेलं आहे. आता ब्रेडचे मी एजेस काढून घेतलेले आणि लाटण्याने त्याला चांगलं फ्लॅट करून घेणार. अशा प्रकारे मी सगळे ब्रेड फ्लॅट करून घेतलेले आहे. बघू शकतात, मी तुम्हाला दाखवते. फ्लॅट केलेल्या ब्रेडवर आपल्याला रोल हा चांगला फोल्ड करता येईल. सारणही थंड झालेला आहे. यात मी चीज टाकणार आहे. जर तुम्हाला आवश्यक असेल तर टाका, नाहीतर चीजही ऑप्शनल आहे. आता मी तुम्हाला एक रोल करून दाखवते. ब्रेड घेऊन त्यावर मी हाताने असं पाणी लावून घेणार आहे, जेणेकरून ब्रेड सॉफ्ट होईल आणि रोल चांगला फोल्ड होईल. जर आपण पाणी लावून रोल नाही केला तर तळताना तो ओपन होऊ शकतो आणि सारण बाहेर येऊ शकते. आता मी ब्रेडला सगळ्या साईडनी पाणी लावून घेतलेलं. अशा प्रकारे त्याचं रोल तयार करायचं आहे. जसं दाखवत आहे तशा प्रकारे तुम्ही रोल फोल्ड करून घ्या. सगळ्या साईडनी त्याला पाण्याचा हात लावून त्याला शेप द्या. तुम्ही बघू शकतात मी कशा प्रकारे केला आहे तो. आता आपल्याला एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉरचं लिक्विड तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर घेऊन पाणी टाकून त्याचं असं लिक्विड तयार करून घेतलेलं आहे. रेडी झालेला रोल आपल्याला त्या लिक्विडमध्ये डंप करून घ्यायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे त्याला डंप करून घ्यायचा आणि ब्रेड क्रम्समध्ये त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे रोल मी हे तयार करून घेतलेले आहे आणि तयार झालेले रोल हे 15 ते 20 मिनिटाकरिता फ्रीजमध्ये सेट व्हायसाठी ठेवायचे आहे, जे तुम्ही बघू शकतात सेट झालेले आहे. आता आपल्याला हे गरम तेलावर हलक्या हाताने फ्राय करायचे आहे आणि तेलही जास्त गरम होऊ द्यायचं नाही. मीडियम गरम तेलात आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. 2 रोल मी टाकून घेणार आणि चांगले हलक्या हाताने त्याला फ्राय करणार. हलक्या लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला रोल हा फ्राय करायचा आहे. बघू शकतात तुम्ही. अशा प्रकारे मी सगळे रोल आता फ्राय करून घेणार. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.